गुरुजी सर्वांना विनंती, आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचे. स्वामीजी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी योगा शिबिर चालू करतायत, तरी आपण लवकरात लवकर आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचे. पादत्राणे आपल्या उजव्या बाजूला आणि स्टेजच्या डाव्या बाजूला जी जागा मोकळी आहे त्या ठिकाणी ठेवायचे. सर्वांना विनंती आहे की आपली पादत्राणे ही आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूला आणि स्टेजच्या डाव्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचे. पादत्राणे एका लाईनमध्ये लावायचे, जेणेकरून आपण आपल्या शिस्तीचा अवलंब केला. काल एक सूचना आली होती की काही व्यक्तींना पाठीमागच्या बाजूने दिसायला अडचण येते. तरी असे कोणी असेल तर त्यांनी पुढे येऊन स्टेजच्या जवळ या ठिकाणी आपलं आसन टाकलं तरी चालणार आहे. जर दिसायला काही अडचणी येत असतील तर आपण या स्टेजच्या जवळ या ठिकाणी आपलं आसन टाकलं तरी चालणार आहे. आपण ताट बसूया. मेरुदंड स्टेट सीधा राहिले पाहिजे. साऊंड स्टेट सिद्धासन पद्मासन. सिद्धासन मध्ये बसण्याची थोडक्याच अभ्यास. दीर्घ श्वास घेऊया. उजवी हात मणिपूर चक्रवर. कंटिन्यू दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. मणिपूर चक्र, अनाहत हृदय चक्र आणि विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार ब्रह्मचक्र पर्यंत जाणार आहे. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडणार आहे. दोन्ही हाथ से जे थंब आहे अंगूठा से तुमचे हृदयावर थोडकेच दबाव. प्रेस योर हार्ट.
दीर्घ श्वास. पूर्ण लक्ष अनाहत चक्र हृदय चक्रवर. बाय हार्ट प्रेयर विथ सुपर पॉवर परमात्मा. दीर्घ श्वास पूरक. शुक्लं वरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनो ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हरिः ओम. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम. दोन्ही हात आपला घुटण्यावर लाईक शिवा. यू नो शिवाचं स्टेज शू कसे बसलेले आहे. 10 मिनिटाची आपण साधना करणार एक आसनवर. जर आपण दर दिवस एक आसनवर 1 महिना बसणार आपण तो 2 वर्ष तुमच्या बॉडी डिजीज प्रूफ होणार. फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ आवर बॉडी विल बी चेंज टू सिटिंग इन मेडिटेशन वन पोस्चर्स. एक आसन में बसलं तर आपला पेशी आहे रक्त पेशी इतके स्ट्रॉंग होतात. सेल्स इतके स्ट्रॉंग होणार का रेजिस्टन्स पॉवर आपला रोग प्रतिरोधक क्षमता वाढतात. 6 महिना केला तो 12 वर्ष तक शरीर मध्ये रोग नाही होणार. इट्स एंटी डिसीज बॉडी होणार. त्यामुळे मी साधना लिहिलेले आहे. योगा इज नॉट एन एक्सरसाइज. जर एक्सरसाइज केला तो एक्सटर्नल फिटनेस ऑफ योर बॉडी, बट योगा इज एक्सटर्नल इंटरनल अँड एव्हर ग्रीन ऑफ योर लाईफ. जीवन सदा बहार राहणार आपला. तो आपला 9 प्रकारचे जे प्राणायाम आहे तो 9 ग्रह शांत होता. 9 प्लॅनेट्स इन आवर बॉडी. आपले शरीर में 9 ग्रह आहे. कसे आहे? ब्रह्मांडच्या निर्माण पंचमहाभूताने झालेले आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि शेवटचे काय? पृथ्वी. पहिले निर्माण आकाश, वायू. दासबोध में लिखलेलं आहे ना समर्थाने, सिद्ध है. इट वॉज रिसर्च्ड. तसे आपले शरीर में आकाश तत्व आहे. ब्रेन, मनाकाश, मन, बुद्धी, चिदाकाश, अहंकार असे 4 सूक्ष्मेंद्रिय आहे आकाश तत्व. आकाश, पंच वायू, प्राण, शमान, अपान, उदान, व्यान
अग्नि 37 डिग्री सेंटीग्रेड, 37 डिग्री सेंटीग्रेड, 70% पाणी आहे, वाटर, अँड अर्थ इज अ सॉलिड पार्ट. सो आवर बॉडी इज वन युनिवर्स. आपला शरीर ब्रह्मांड आहे. तो हा ब्रह्मांड आणि हा ब्रह्मांड में फरक नाही. दोन्हीची बीच में कम्युनिकेशन आहे. ब्रीद इन ब्रीद आउट. श्वास लेता छोड़ता आपण. झोपते वेळ श्वास बंद करून झोपता का? पण जेवण करता झोपल्यानंतर, पाणी पिता, पण ब्रीदिंग इज कंटिन्यू. सो ब्रीदिंग इज अ कम्युनिकेशन. ब्रीदिंग संचार आहे, श्वसन क्रिया. सो सेम 5 एलिमेंट्स से पंचमहाभूत शरीर निर्माण झालेले आहे. तो 9 ग्रह आहे ब्रह्मांड में. सो 9 ग्रह, 9 ग्रह आपल्या शरीर मध्ये पण आहे. तो 9 ग्रहासाठी आपण 9 प्रकारचे प्राणायाम करतो. सिद्ध आसन मध्ये बसा, दोन्ही हात समोर स्ट्रेट. श्वास घेऊन हळूहळू आपले आकाश चक्रवर ठेवा. श्वास घेऊन ओंकारची चांटिंग. अप टू मणिपुर चक्र. परत दीर्घ श्वास. हा अभ्यास दर दिवस घरी केले पाहिजे. पूजा करतात तो वेळ बसून, कार्ड मी दिलेले आहे, कार्ड समोर ठेवून 3 वेळ. हा साधना दर दिवस करणार आहे. प्राणायाम नंबर 2. दीर्घ श्वास. अप्स, दोन्ही बॅग. पुनश्च दीर्घ श्वास हळूहळू. पुनश्च दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 3. दोन्ही छातीवर. स्ट्रेट योर हँड. दीर्घ श्वास. कमरचे दर्द वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही होणार. मूलाधार चक्र पर्यंत खाली घेऊन जा. पुन्हा दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. पुनश्च दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 4. सायटिका वगैरेचे प्रॉब्लेम आहे तो पण चांगले होते. सो बी पॉझिटिव्ह. टेन्शन पण होणार तो पॉझिटिव्ह टेन्शन घ्या. टू अचीव युअर माइंड, अचीवर्स माइंड. ब्रीद इन पूरा का. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 5. चिन मुद्रा. लेफ्ट हैंड चिन मुद्रा. डावी हाथ, उजवी हाथ मणिपुर चक्र. दीर्घ श्वास घ्या. अकार, उकार, मकार. अ फॉर एब्डोमेन, यू फॉर यूनिवर्सल कॉन्शियसनेस, हिरण्यगर्भ, एम फॉर माइंड. दीर्घ श्वास.
चक्र पर्यंत. परत दीर्घ श्वास. ब्रह्मचक्र पर्यंत विशाल दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 6, नंबर 6. Right, raise your right hand. Make a right angle. दीर्घ श्वास. थोड़ा पुशअप करना है. दीर्घ श्वास घ्या. उकार. दीर्घ श्वास. Disease will be cured by this pranayama. Deep breathe, Puraka. Chant your heart. And the 7th pranayama, number 7. Integrate your heart with brain. Breathe in, Puraka. दीर्घ श्वास. हरु हरु. हार्ट आणि ब्रेनचे कॉम्बिनेशन राहणार. ती विल नॉट. ते आपण डिप्रेशन मध्ये कधी नाही जाऊ शकणार. वी विल बी स्ट्रॉंग बाय हार्ट बाय माइंड. डीप ब्रीथ. आज्ञा चक्रवर 6 इंद्रिया, 6 सेंसेस. डीप ब्रीथ. डीप ब्रीथ. Both hand to make your body beautiful temple. राधे गोविंद टेम्पल, शिवाज टेम्पल. बघा पिक्चर मध्ये शरीर मंदिर सारखे झाले. परत एक बाहेर श्वास घेऊन क्लासिकल मूवमेंट. ब्रीद इन स्लोली. Once again, पुनश्च दीर्घ श्वास. शिकल्यानंतर एक बार करू शकणार. प्रत्येक एक बार. रिव्हिजन साठी 2-2, 3-3 बार आपण करू. नेक्स्ट क्रिया. पहले माइंड बॉडी अपन तैयार करना. टू प्रिपेयर योर माइंड एंड बॉडी फॉर योगा. डीप ब्रीथ. मागे से मेरुदंड से श्वास ऐसे घेणार आहे. मेरुदंड से ऐसे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट ब्रीदिंग. पहले खाली से श्वास. श्वास सोडून लगेच फ्रंट. लेफ्ट, सेंटर, राइट, सेंटर, अप्स. मूलाधार से घेतला. दूसरा चक्र स्वादिष्ठान. बोथ साइड स्वादिष्ठान में घ्या. स्वादिष्ठान मणिपुर प्रयत्न. सेंटर, लेफ्ट, सेंटर, राइट, सेंटर, अप्स. परत मणिपुर चक्र. बोथ साइड आहे चक्र. ब्रीद इन. लेफ्ट, सेंटर, राइट,
center ups, अनाहत चक्र, लेफ्ट सेंटर राइट सेंटर अप्स, विशुद्ध चक्र, थायरॉइड ग्लँड्सचे प्रॉब्लेम इक्वली आपले लेडीजमध्ये 80% प्रॉब्लेम थायरॉइडचे राहतात. सो ब्रीदिंग हियर, सेंटर लेफ्ट सेंटर राइट सेंटर अप्स, आज्ञा चक्र, सेंटर लेफ्ट सेंटर राइट सेंटर अप्स, नंतर सहस्त्रार चक्र. ब्रीदिंग इथे थांबणार आहे. सेंटर लेफ्ट सेंटर राइट सेंटर अप्स. आता ब्रीदिंग नाही, आता अष्टचक्र. 1 2 वेळ 3 वेळ 5 टाइम्स रोटेट युअर बॉडी. योग मुद्रासन. जस्ट टू कॅच युअर राइट हँड, रिस्ट, लेफ्ट साइड, बैक साइड. ब्रीद इन पूरा का, छोड़ते हुए रेचे का, श्वास सोडून, श्वास घे अप्स, श्वास सोडून, रेचे का, श्वास घ्या पूरा का, रेचे का पूरा का. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. पूरा का अप्स, रेचे का डाउन, पूरा का रिवर्स, रेचे का पूरा का, रेचे का पूरा का, रेचे का पूरा का म्हणजे श्वास घेणार, रेचे म्हणजे सोडणार. पूरा का स्टेप. बस 1-2 प्राणायाम 10 मिनिट झाले. पाय दर्द करता, जर दर्द करणार तर करू शकणार. जाणून बुजून मी 10 मिनिटाचे हा अभ्यास करणार आहे एकच आसनामध्ये, फक्त 10 मिनिट. चला बसते का, असे मोठी बांधले पाहिजे असे. सो नाक नाही शिकवणार आहे. रिलॅक्स. रिलॅक्स. पूर्ण ध्यान आपले हृदय लंग्सवर, दोन्ही लंग्स फुफ्फुसवर, सिलेंडरवर. दीर्घ श्वास, हळूहळू श्वास घ्या, प्युअर ऑक्सिजन घ्या. धैर्येश्वर प्रांगण हा शिवाचे प्रांगण आहे. स्पिरिच्युअल अँड प्युअर ऑक्सिजन आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ओझोनॅटिक एन्व्हायरमेंट, O3, ऑक्सिजन भरपूर. साऊंड वर. नेक्स्ट राउंड. चला क्रॉस. असे काहीतरी हात में आहे असे पकडो. रिलॅक्स. रिलॅक्स कसे करणार, दोन्ही हात सोल्जर्स वर घ्या, दोन्ही टच करा एल्बोज. ब्रीद इन स्लोली, हळूहळू.
Slowly breathe out. Rechaka. Parat. Rechaka. Puraka. Rechaka. Puraka. Relax. Third one pranayama है laughing. कैसे करना है? Up से rhythmic. 1, 2, start. बस दोन्ही असं हात में बॉल आहे रबर बॉल असं पकडणार आहे जोरात असं घ्या अब once again Nasya once again शेवटचं very good thank you open your leg तो हा 10-15 मिनिट केली आहे पूजा आहे सकाळी तो पाहिजे ना पूजा काकडा आता आपण हळूहळू फिजिकल करणार फर्स्ट इज स्पिरिच्युअल अँड फिजिकल दोन्ही पाय समोर दंडासन डायरेक्ट फिजिकल करणार तो बाहेरही होणार सकाळी पासून बाहेर सकाळी कन्सेप्ट इंटरनली स्पिरिच्युअली स्टार्ट युअर डे फुल डे फिजिकली मेंटली इमोशनली आणि स्पिरिच्युअली साऊंड करणार वन फ्रंट वन बॅक डिप्रेशन टेन्शनचे एक मेन कारण आहे थोडं साऊंड बरोबर की आपण सकाळीपासून बाहेर राहणार सकाळी उठलं की लगेच फ्राक्ष सकाळी डोळे उघडणार तो हळूहळू ओपन युअर आईज हळूहळू उठा थोडासा कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रातः गदासनम डोळे नंतर ओपन करा नंतर हळूहळू लेफ्ट हँड सॉरी लेफ्ट डावी पाय बेड से मध्य रोटेट जास्त नको आदर से दूसरी साइड रोटेशन चल थोड़ा सा से बॉलचे थोडा मसाज जास्त नको मसाज दोन्ही पैर में स्ट्रेच प्रार्थना जितके होऊ शकणार जितके करू शकणार की तुमच्या असे मूवमेंट होऊ शकणार कमर चेस्ट गर्दन एक साइड श्वास घ्या दुसऱ्या साइड सोडा breathe in breathe out Rechaka Puraka
पूरक रेचक पूर्ण बॉडी मूवमेंट राहिले पाहिजे. बर उजवी पाय बेंड करणार आहे. शरीर सीधा श्वास घ्या पूरक. डावी साइड काम लावले पाहिजे. बस मसाज लगेच बेंड करणार. मोरा मसाज. आर्थरायटिसचे प्रॉब्लेम नाही होणार. राहू द्या नको करा. परत एक वेळ यस मसाज स्टार्ट. जस्ट मसाज तुझे बॉल्स मसाज. दूसरी साइड दामी बाई ब्रीद इन मसाज 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 proper. Once again massage. आणि एक वेळ बस. एक वेळ पश्चिमोत्तानासन. स्वतः अंगूठा पकडा आणि डायफ्राम ब्रीदिंग. एक बार कोशिश करा. हळूहळू. ऐसे आर्थराइटिस नहीं होना. वृक्ष महाराज आसन. पाद पश्चिमोत्तानासन. उजवी पाय श्वास सोडून मोरा. दोन्ही फिंगर इंटरलॉक. श्वास घ्या पूरक रेचक. पाय दर्द आहे हिप्स मध्ये प्रॉब्लेम जास्ती वेळ बसू शकणार करणार आहे तो. पूरक रेचक. पूरक में श्वास घ्या. रेचक श्वास सोडा. मूवमेंट खूप इजी आहे. कोणी करू शकणार. दुसरा पाय श्वास सोडून डावी पाय इंटरलॉक करा. Just try to touch your chest. Movement. दोन्ही पाय एकत्र. बॉडी स्ट्रेट. बद्ध कोणासन गोरक्षासन. श्वास घ्या पूरक. ज्याच्या मनात तोच करणार. सगळे नको. मणकेमध्ये त्रास आहे तो नाही करणार. वापस हरवल. नंतर लाभिंग करा. हसणार. आई ब्लिंकिंग. डोळे ऐसे ऐसे मिचलणार. मूवमेंट एंड बटरफ्लाई. देखिए एक बार में चला. डोळे डोळेचे आई ब्लिंकिंग.
दंडासन. दोन्ही हात उजवी साईड, उजवी राईट साईड, उजवी राईट साईड, डावी साईड पाय बेंड करणार, डावी साईड बेंड कर आणि बसणार. वज्रासन. आफ्टर मील, जेवणानंतर 5 मिनिट बसले पाहिजे. पॉझिटिव्ह मसाज होता इंटेस्टाईनचे, चांगले डायजेशन, गॅस नाही होणार, गॅस्ट्रिकचे प्रॉब्लेम नाही होणार. तो आसन मध्ये 2-3 आपण करूया. पॉस्चर्स. श्वास घ्या. शशांक आसना. श्वास घ्या. पूरक सडान आसन, घुटण्यावर बसा. श्वास घेऊन असे, श्वास सोडून मजरी आसन. श्वास घ्या. घुटण्यावर बसा. व्हेरी गुड. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. आता एक पाय उचला. कमरसाठी खूप छान. श्वास घेऊन एक हात काल पण केलं होतं. व्हेरी गुड. बॅलेन्स युअर बॉडी. बॅलेन्स इज लाईफ. उजवी पाय, डावी हात. श्वास घेऊन डावी पाय, उजवी हात. बॅलेन्स युअर बॉडी. उजवी पाय, डावी हात. बॅलेन्स युअर बॉडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बॅक टू पवेलियन. वापिस. त्याच्या नंतर कुकुरासन. श्वास घ्या. डॉगी पॉस्चर. असे टंग अप, टंग आउट. स्लाइवा आली म्हणजे की आता चांगले मसाज झालेले आहे. नंतर आपण डॉगी म्हणजे डॉगी लिव्ह प्रॅक्टिकल. तो आता आपण सिंग बनवूया. भागणार. काहीतरी बोलते पण आपण आता आपण मंडोकासन करूया. डावी हात नाभीवर, उजवी हात. श्वास घ्या. श्वास घ्या आणि लाफिंग करून एक बार एक्झेल. श्वास घ्या. श्वास घ्या. व्हेरी गुड. आपण केलं. अप. दोन्ही हातचे. थोडा शरीर सीधा, फक्त कमर साठी असतं. गर्दन नाही घुमवणार आहे. गर्दन नेक स्ट्रेट असेल.
रिलॅक्स. आता आपण शिवनमस्कार करूया. शिवनमस्कार झाल्यानंतर आपण डान्सिंग. डान्सिंग नंतर थकावट होता, पण आज क्लासिकल डान्स करूया. शिवनमस्कार, दक्षिण नमस्कार, पूर्व नमस्कार, उत्तर नमस्कार, पश्चिम. पहिला साऊथ, दक्षिण, साऊथ को दीर्घ श्वास. श्वास घेऊन ओम, सोडताना नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूर्व नमस्कार. ओम नमः शिवाय. उत्ताने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उत्तर नमस्कार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पश्चिम नमस्कार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ससांकासन स्थिती. अष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. वापस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमस्कार. दंडासन, चित्रांग दंडासन. दंडासन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बस योजनेचे प्रश्नार्थी दिशा आहे. उजवे पाय एक पाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दुसरे पाय एक पाय प्रश्नासन. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. लागून सूर्य नमस्कार. चला आसनचे पूर्व फ्रंट वर या. पाय में ऐसे तिरछा गैर. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. समस्थिति. ऊर्ध्व नमस्कार. बाणासन. एक पाद प्रश्नासन. श्वास घ्या. भ्रूमध्य दृष्टी. श्वास सोडा. अधोमुख श्वानासन. षडंगासन. अष्टांग नमस्कार. पूरक भुजंगासन. रेचक अधोमुख श्वानासन. पूरक एक पाद प्रश्नासन. रेचक कालासन. ऊर्ध्व नमस्कार. नमस्कार. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रः कुशने नमः. ओम रः कुशने नमः. समस्थिति. ऊर्ध्व नमस्कार. रेचक. पूरक. रेचक. षडंगासन. पूरक. रेचक. रेचक पूरक. पूरक.
रेचक पूरक श्वास घ्या रेचक श्वास सोडून पूरक ओम राम मित्राय नमः ओम राम हिरण्यगर्भाय नमः समस्थिति ऊर्ध्व नमस्कार रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक पूरक ओम राम हिरण्यगर्भाय नमः ओम ह्रीं मरीचये नमः ओम रुं आदित्याय नमः आदित्याय नमः समस्थिति ऊर्ध्व नमस्कार एक पाद प्रश्नासन भ्रूमध्य दृष्टि दृष्टि भ्रूमध्य अनुस्वानासन नासिका दृष्टि षडंगासन समदृष्टि अष्टांग नमस्कार अंतर्दृष्टि भ्रूमध्य दृष्टि नासिका दृष्टि भ्रूमध्य दृष्टि नासिका दृष्टि भ्रूमध्य दृष्टि अंतर्दृष्टि स्ट्रेट फॉर आई पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक कुंभक पूरक रेचक पूरक रेचक पूरक परत पूरक श्वास घ्या श्वास सोडा पूरक रेचक पूरक रेचक कुंभक पूरक रेचक पूरक रेचक पूरक अब स्लो लास्ट समस्थिति पूरक भ्रूमध्य दृष्टि रेचक नासिका दृष्टि पूरक श्वास घ्या भ्रूमध्य दृष्टि नासिका दृष्टि पूरक श्वास घ्या समदृष्टि पुढे दृष्टीने अंतर्दृष्टी रेचक कुंभक श्वास सोडा थांबा भ्रूमध्य दृष्टि श्वास घ्या पूरक रेचक नासिका दृष्टि पूरक भ्रूमध्य दृष्टि रेचक नासिका दृष्टि पूरक भ्रूमध्य दृष्टि समदृष्टि हरभर बसूया 2 मिनिट ध्यान मध्ये बस शिवाचे ध्यान नाही करणार आहे शिव स्वयं आत्मा स्वरूप आहे त्यांच्या आपला श्वासावर लक्ष द्या कीपिंग क्लोज युअर आईज डोळे बंद ठेवणार आहे बाहेर से अंतर्दृष्टि डोळे बंद केला की 80% एनर्जी सेव होता टू सेव योर एनर्जी ऊर्जा and to use in your full day work. सकाळी योग मध्ये ऊर्जा गेन करणार दिवसभर आपला सांसारिक काम मध्ये खर्च करा So gain divine and dynamic energy. Breathing पूरक हळूहळू आवाज बिलकुल नाही आला पाहिजे
श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. हम means I am not body. aham means I am not body. सो means मी शिव स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. परमात्म्याच्या निजरूप मी आत्मा आहे अशा दृढ निश्चय झाले पाहिजे. तो आपण योगी. योगी म्हणजे अजन्मा, योगी म्हणजे अविनाशी, योगी म्हणजे सर्वव्यापी शिव स्वरूप. योगी म्हणजे शिवा, योगी म्हणजे योगेश्वर श्रीकृष्ण, योगी म्हणजे रामा also, एक चित्त, एक अनिष्ठ. He was a yogi also. High concentration, very sincere. धरती के सैया है साजन आसमान, पानी में है जीवन तो वायु में है प्राण, अग्नि ज्योतिर्दायक है आशा अमृत पान, सत्संगति में पाया है साधन सुंदर ध्यान. तो अपन ध्यान करें. वायु जल पिया करे पूरन मनोयोग से, जीवन धाराएं चले साधन संयम योग से, प्रत्यंगों से काम ले धीरे धीरे हो कर, स्वचिंतन से ज्ञान ले शीलम शीलम सो, धीरज भी निष्काम है संतोषम आधारम, क्षमा अहिंसा प्राण है सहनशील साधन. श्वासवर हळूहळू लक्ष परे जाणार. श्वासाची आपण रस्सी बनवून सच्चिदानंद पर्यंत पोहोचण्याची कोशिश करतो. त्यांचं नाव आहे सिमरन. हळूहळू दोन्ही हात रब करणार. घर्षण. डोळ्याचे समोर आला, टच नाही करणार, समोर आला. अंधार करा आपल्या डोळ्याचे समोर आणि हळूहळू डोळे उघडा आणि हातचे रेखा बघा. बोला. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदा, प्रातः कर दर्शनम. परत करून तसे करणार आहे असे. दिस इज अ ब्युटिफुल क्रीम. इट्स नॉट अवेलेबल इन मार्केट. फक्त जे योगा करतात त्यांच्यासाठी. पिंपल रिंकल सगळे जाणार. तर कसं लावणार, यांच्या लावण्याची विधी आहे. रब करणार असं हसून असेल. रब करून तरी पिंपल्स नाही होणार. बॉडी बनवा हो, फ्री आहे, भरपूर आहे, पुरे बॉडी मला. बॉडी लोशन पण. हां. आता पाय खोला. दंडासन. चला बस. चला.
अजून थोडं माग बस बस दंडासना दंडासना श्वास नाकाने घेणार आहे तोंडाने सोडणार आहे असे पण नाकाने घ्या असे हात नाकाने घ्या तोंडाने सोडा कधी तोंडाने श्वास नको घ्या नाही तो 70% नायट्रोजन आहे मेम्ब्रेन नाही आहे नाकमध्ये प्रोसेस आहे फक्त ऑक्सिजन आत जाईल 2 मिनिट ध्यान आसन किंवा झोपा हळूहळू लेटा हळूहळू झोपा पूर्ण लक्ष आपला श्वासावर टोटली मेडिटेट ऑन युअर ब्रीदिंग तोंड बंद करून टोटली ध्यान आपला श्वासावर श्वासा से परे जाना शिवोहम शिवहम शिवहम फ्रॉम जीवा टू शिव जर्नी फ्रॉम जीवा टू शिवा जीव से शिव की यात्रा चिदानंद रूप शिवहम शिवहम टू रियलाइज आपला असे महसूस झालं माझ्या वेट बॉडी वेट से धरतीवर एक प्रेस होता आसनवर बॉडी इज टोटली इन सॉलिड कंसिस्ट स्थूल अवस्थामध्ये आहे शरीर बिलकुल रिलॅक्सेशन मोडमध्ये आहे टोटली रिलॅक्सेशन अँड रियलाइज माय बॉडी इज गोइंग टू रिलॅक्स माझे शरीर आराम करते आहे मी आत्मा आपल्या शरीराला आराम करत आहे टोटली रिलॅक्स टोटली ढीला सोडणार पायमध्ये अर्धा फीटचे गॅपिंग हातचे हथेली खुला आकाश तर्फे झाले राहिले पाहिजे दोन्ही हात दोन्ही साईडमध्ये कमराचे दोन्ही जवळच कमरवर नाही ठेवणार कमराचे जवळ 4-5 उंगलीचे फरक करून टोटली लूज युअर बॉडी अँड रियलाइज आय एम नॉट बॉडी आय एम द ऑनर ऑफ माय बॉडी अँड युजर ऑफ माय ऑल सेन्सेस अहम आत्मा मी आत्मा आहे माझे शरीर ब्रह्मांड आहे पंचमहाभूताचे आणि मी आत्मा ब्रह्मा आहेत माझे शरीर आराम करीत आहे
totally relaxation of your body. And to watch, बघणार आहे, उजवी पायीचे अंगुठा बघा किती छान नेचरने क्रिएट केले आहे, बनवलेले आहे. उजवी पायीचे सर्व उंगली, फिंगर्स, एंकल, युअर ब्युटिफुल लेग, पाय किती छान आहे, देवाने रचना केली. वी कॅनॉट, आपण नाही बनवू शकता, किती नेचरने छान पाय बनवलेले आहे. उजवी पायीचे नी, घुटना, उजवी पायीचे थाई, डावी पायीचे अंगूठा, सर्व उंगली, फिंगर्स, एंकल, जॉइंट, नी, घुटना, थाई. आपण कमर किती छान आहे, नॅचरल, किती फ्लेक्झिबल आहे कमर व्यास. बॅक, लंबर्स, 12 थोरॅसिसचे बोन्स, स्पाइनल कोड. स्पाइन इज व्हेरी ब्युटिफुल पिलर ऑफ आवर बॉडी. सुंदर रचना. आपल्या स्टमकमध्ये राईट साइड लिव्हर, किडनीज, पँक्रियास, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, बरी आत, मोठे आत, छोटे आत. किती डिवाइन क्रिएशन आहे. उजवी हातचे हात, त्याच्या थंब, सर्व फिंगर्स, एल्बोज, सोल्जर्स, कंधा. डावी हातचे थंब. आज थंब इम्प्रेशन किती महत्त्वाचे आहे. एक माणसाचे थंब इम्प्रेशन दुसरे माणसाचे. डावी हात, उजवी हात, सोल्जर्स. चेस्ट वर या. चेस्टमध्ये सुंदर इमोशन, ज्या इमोशनमध्ये डिवाइन एनर्जी, परमात्मा क्रॉस इन द फॉर्म ऑफ डिवाइन इंजन हार्ट आहे. हार्ट सदा कार्यरत राहतात. हार्ट इज नॉट ए स्टॉप बाय बर्थ टू द एंड ऑफ आवर लाईफ. कंटिन्यू जनरेटर इज ऑन. हार्ट किती छान आपला सुकोटीवा इंसन आहे. नेक, गर्दन, टॉन्सिल्स, थायरॉइड ग्लँड, चीन, लिप, नाक, नाशिका किती दोन छान आहे. डावी कान, उजवी कान, गाल, चीक, छान डोळे आहे, किती छान. उजवी, डावी, सेंटरमध्ये फॉरहेड, कपाल. ओजस्वी, तेजस्वी पर्सनॅलिटी अँड ब्लॅक, सुंदर केस आहे, छान. सो आवर बॉडी इज ब्युटिफुल डिवाइन क्रिएशन. परमात्मा किती छान क्रिएट केलेलं आहे. आणि स्वयं परमात्मा आत्मा रूपाने चैतन्य आहे, वर्तमान आहे, विराजमान आहे. हळूहळू डावी बाजूने सहारा घेऊन उठणार आहे. स्पाइन सीधा बसणार आहे. प्राणायामाचे पाठवर येऊया. कार्ड सगळे आणला का? कार्ड जे दिले होते दर दिवस नाही दिले बाबा, असते. दर दिवस एक दिवस और है, उद्यापर्यंत ना कार्ड हो सके तर घरी में जाऊन फ्रेमिंग करू शकणार. फ्रेमिंग करू शकणार. एक साइड मराठी भाषेमध्ये आहे, दुसरी साइड हिंदी आहे, इंग्लिश पण आहे, कन्नडा आहे, तेलुगू आहे, सगळे भाषेमध्ये आहे. स्पाइन सरळ. अँड थँक्स टू, धन्यवाद स्मित बेनकर आणि परिवार, ताई आणि त्यांच्या छान कार्यक्रम ठेवला, आयोजन केला. माझे आत्मावान आहेत पहिलेच आहे.
आत्मा आव्हान आहे तो आयोजन करतात हे प्रोग्राम. आपण कपालभातीचे अभ्यास करूया. त्याच्या अगोदर मूल बंद लावा. श्वास घ्या. एनस खिचा. ज्यांच्या पायस मूल व्याधचे त्रास आहे तो नाही होणार. एनस गुदाद्वार खिचणार आहे. नंतर कपाल काय आहे, डायरेक्ट कपालभाती करणार पोट कमी करण्यासाठी. तो आत आहे ना, आतचे पातर आहे पहिले से, होल होण्याची शंका आहे. जास्ती कपालभाती करणार होल होऊ शकणार. एका माणूसला झालेले आहे, तुम्हाला मी सांगतो. तो हळूहळू पहिले मूल बंद लावा. श्वास घ्या. नंतर कपालभाती. ह्यांचं नाम आहे ओजस क्रिया. करा, कंटिन्यू करा. समान वायू ते हीट होऊन लिव्हर, किडनीज, पँक्रियास सगळे ॲक्टिवेट होतात. पोट कम होणार असं नाही. तुम्ही करते राहा. मी कमेंट्री करतो. घरी गेल्यानंतर इथे पासून पोहे नाही खाणार आहे, इडली नाही, काही कुकिंग फूड नाही खाणार आहे. घरी गेल्यानंतर ज्यूस पिणार आहे. तुम्ही पूछणार ज्यूस कसे काय सगळे दर दिवस. ज्यूसमध्ये अर्धा पाणी, साखर नाही घोलणार आहे. कोहरा माहिती सगळे, लाल कपड्यामध्ये आपण बांधून ठेवतो, बाहेर घराचे टाकतात. त्याच्या ज्यूस सगळे चांगले ज्यूस आहे. त्यांच्या बीज काढा, ज्यूस बनवा. ऊपरचा छिलका जर पांढरा आहे तर काढू शकणार. अर्धा पाणी आणि अर्धा ज्यूस मिक्स करा. 2-3 दिवसाने तुमच्या किडनी वगैरे सगळे फिल्टर होणार. बॉडी से जे आहे ॲसिडिक मॅक्सिमम ॲसिड काढतं बॉडी से. आपण बॉडी अल्कलाइन होणार, क्षारीय होणार. घरी जाऊन ॲसिडिक फूड काहीच नाही. बिस्किट बिलकुल नाही. बिस्किट इज अ डेड फूड. 2-2 महिना, 4-4 महिना, 6 महिन्याचे बिस्किट. 2 दिवसाचे भाकरी खाता का तुम्ही? चपाती खाता? रात्रीचे चपाती भाकरी सकाळी नाही खाणार. आणि बिस्किट किती? 6 महिन्याचे बिस्किट वर लिखलेले असतात. तो डेड आहे की नाही? सो वी आर इटिंग डेड फूड. तो डेड फूड खाना तो पोट भरणार. लाईव्ह फूड खाणार. मूंग थोडा रात्री ठेवा. आज नाही उद्या मोर येणार. मूंग डायरेक्ट खाणार. मोर नाही आलेले आहे तो ॲसिडिक आहे. मोर आला तो अल्कलाइन होणार. अल्कलाइन म्हणजे फळ, फ्रूट सारखे. घरी जाऊन कोणीही फ्रूट खाऊ शकतं. केरा खाली पेट नाही खाणार आहे. बनाना, कोणीही फ्रूट, शुगर आहे चालेल. फ्रूट मिक्स नाही करणार आहे. 2-3 प्रकारचे फ्रूट मिक्स केला तो त्रास होतो. एक प्रकारचे फ्रूट खाणार आहे, पोटभर खा, नो प्रॉब्लेम. भले चीकू खा, शुगर आहे, नो प्रॉब्लेम. फल में फ्रुक्टोज रहता, ग्लूकोज नहीं है. तो फ्रुक्टोज एकदम से हार्मफुल नहीं आहे डायबिटीजसाठी. आणि आपण योग करतो का जीवनभर डायबिटीज घेऊन जाणार का? ठीक होणार आहे. चला कंटिन्यू. परत रिलॅक्स थोडा. परत एक बार श्वास घ्या. मूल बंद. आणि श्वास पूर्ण बाहेर करून बाह्य प्राणायाम. उड्याण बंद लावणार. अग्निसार क्रिया. बाह्य प्राणायाम लागून अग्निसार क्रिया करूया. परत थोडा रिलॅक्स. रिलॅक्स कसे करणार आहे? उजवे हात नाभीवर. काल सांगितलं आपण जेवणा करण्याचे पहिले काय मंत्र बोलता? वदनी कवर नाम घेता. हा, सद्गुरु छेड्या. पहिले गुरु नंतर गोविंद. ज्यांच्या गुरु नाही भेटले गोविंद कधी नाही भेटणार. मी नाही सांगतो, हे सनातन कालचं सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलीला पहिले कोण भेटला? हा,
पहिले गुरु भेटली ना, भावगुरु होता. गुरु नाही भेटले होते तर ज्ञानेश्वर माऊली झालंच नाही होता. काय तुकाराम महाराजला गुरु नाही भेटली तर गोविंद कसं. गुरु गोविंद दो खरे काके लागे पाय, बलिहारी गुरु आपनु गोविंद दियो बनाए, कबीरा गोविंद दियो बताए. बतावण्याचे अगोदर बनवतात. आज माऊलीला आपण काय बोलतो, माऊली गोविंद येतो. हा आपण गुरुगीतामध्ये बोलतो ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, तो गुरु आहे. पण साक्षात जो आहे साक्षात परब्रह्म, हा तिन्ही ब्रह्म से परे आहे साक्षात. तस्मै श्री गुरुवे नमः. सो गुरु इज व्हेरी इम्पॉर्टेंट. नेक्स्ट एक बराबर अगली शार करूँगा. मूल बंद, उड़ियान बंद, खिंचा, जलेंधर बंद, पूर्ण बॉडी लॉक. उड़ियान बंद थोड़ा ढीला कर, जालिंधर बंद, शेवटची मूल बंद खोलणार आहे. हरू हरू एक बार और मूल बंद, श्वास गया गुदरवर खींचा, उड़ियान बंद, पोटा सोडासो आणि जालिंधर बंद. हळूहळू सोडा. त्रिबंध लावण्याची क्रिया, नंतर आपण मंथन क्रिया, अनुलोम विलोम करूया. 2 उंगली असेल. डावी नाकाने पहिले श्वास बाहेर करा, परत श्वास घ्या. उजवीने छोडा, परत उजवीने घ्या. डावीने छोडा, डावीने घ्या. उजवीने छोडा, परत उजवीने घ्या. डावीने छोडा. कंटिन्यू करा 10 राऊंड. मंथन क्रिया केल्यानंतर मी सांगतो, हा चंद्र नाडी आहे डावी, उजवी सूर्य नाडी, इंगला नाडी, पिंगला राईट, आणि मध्यमध्ये सुषुम्ना आणि मेधा नाडी आहे. मेधा नाडी जसे जसे ओपन होणार, आपला जे आहे सिक्रेट आहे जीवनाचे, एक एक परत ओपन होणार. आणि हा प्राणायाम केला तर कधी पॅरालिसिस अटॅक नाही होणार, हेडेक नाही होणार, पार्किन्सन नाही होणार. पण झाल्यानंतर नाही केलं पाहिजे, कंटिन्यू करा. सो प्रिव्हेन्शन इज बेटर देन ब्रीद इन. डावीने, उजवीने छोडणार, तर उजवीने घ्या. यांच्यावर काही मंत्र जप पण करू शकणार तुम्ही. काल स्टार महाराष्ट्रने पूरा हे केला, सुमित जी ने प्रयास केला. आपले राजेंद्र बर्धावेजी, राजू भाऊ, पूरा बेनकर परिवार, ताई, तो छान त्यांच्या हे केला. आणि योगा प्रचार झाले पाहिजे. आपण मंदिराकडे जातो, मंदिर आहे, पण खुलामध्ये बसला तो देवाचे शरीर काय आहे, ब्रह्माचे शरीर काय आहे, ब्रह्मांड. देवाचे मेंदू आहे आकाश, पायी आहे पृथ्वी, पुरा बॉडी आहे ब्रह्मांड. तो आपण ओपन टेम्पल मध्ये बसलेले आहे. हा ब्रह्मांड माझं मंदिर आहे. तो ओपन टेम्पलमध्ये ऑक्सिजन भरपूर राहतात. तो ओपन टेम्पलमध्ये बसून आपण, योग म्हणजे पूजा, साधना, आराधना आहे. योग म्हणजे ओनली नॉट फिजिकल एक्सरसाइज.
फिजिकल जर एक्सरसाइज केला तर फिजिकल फिटनेस होईल, पण मानसिक आध्यात्मिक आत्माची अनुभव नाही होणार तर जीवन. समर्थ रामदास महाराजने सांगितलेले, इफ यू आर नॉट रिअलाइज हू यू आर देन यू आर द किलर ऑफ दिस सेल्फ. आत्महत्यारा आहात तुम्ही. दासबोधमध्ये बाहेरचे ग्रंथ नाही आहे. सो डोंट वेस्ट युअर टाइम. योगा इज टोटली अ साधना, आराधना अँड पूजा. दोन्ही हात, डावी हात लेफ्ट इयर कानावर, श्वास घ्या. हरि ओम. उजवे हात श्वास घ्या. दोन्ही हात. नाक नहीं बंद करना है, पहले श्वास घ्या. बी बजलिंग प्रोसेस. भ्रामरी कानामध्ये इन्सर्ट, हे टाका अंगूठा. आत डोळे, श्वास घ्या. हळूहळू कप बनवणार आहे, आपला अंधार करणार आहे. डोळ्याचे समोर टच नाही करणार आहे. हळूहळू डोळे उघडा. दोन्ही हात प्रणाम मुद्रामध्ये. दीर्घ श्वास घ्या. मी आत्मा परमात्म्याचे चैतन्य स्वरूप आहे. मी आत्मा आहे. हो, मी आत्मा देवाचे निजरूप आणि माझी स्वरूप एकच आहे. मी आत्मा परमात्म्याचे चैतन्य स्वरूप आहे. होय, मी आत्मा आहे. मी आत्मा ब्रह्मांड मध्ये, ब्रह्मांडचे अणुमध्ये परमाणु स्वरूपात चैतन्य आहे. वर्तमान आहे आणि विराजमान आहे. मी आत्मा पाणीत मध्ये तहान आहे. वायूत मध्ये प्राण आहे. सूर्य मध्ये तेज आहे. मी आत्मा देवाचे निजरूप आहे. माझी स्वरूप देवाची निजरूप आहे. देवाची निजरूप माझी स्वरूप आहे. मी आत्मा आहे.
हो मी आत्मा आहे. दीर्घ श्वास. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हे पूरन परमात्मा हम सब तेरी आत्मा. विश्व बने धर्मात्मा. पापों का हो खात्मा. बोलो सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. महारुद्र हनुमान की जय. धैर्येश्वर भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. ग्राम देवता की जय. आपले आपले आई वडिलांची जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आजचे आनंद की जय. आणि सगळ्यांची जय. डोळे हळूहळू उघडून एक स्माइल करून एक दुसऱ्याला आय कॉन्टॅक्ट करणार आहे. आपलं इमोशन शेअर करणार विथ अ स्माइल. सुमेशजी काय बोलणार थोडक्यात ऐका आणि उद्या परत 6:30 वाजता. आणि तुमचे कार्डमध्ये पहिला नंबर आहे व्हॉट्सॲपचे. तो एक छान क्लिप आहे. तो क्लिप दर दिवस नेक्स्ट डिफरंट सब्जेक्ट राहणार. अष्टांग योग परिवार आयोजित या योग शिबिराला आपण सर्वजण उपस्थित राहिला. अष्टांग योग परिवार शिवशंकर मित्र मंडळ व आयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. या आयोजकांच्या वतीने आपणास नम्र विनंती.